बच्चे लोग, मागच्या सिलेबस मध्ये हा साइन रूल आहे ना खूप कॉम्प्लिकेटेड करून दिला होता. आपण नवीन सिलेबस डिझाईन करणाऱ्यांना जरा सॅल्यूट करू. त्यांनी साइन रूल अतिशय सोपा आणि सिंपल असा बनवून दिला आहे. इतका मस्त बनवलाय की 2 मिनिटात मी तुमच्यापर्यंत साइन रूल पोहोचवतो. साइन रूल काय म्हणतो? इन ट्रायंगल एबीसी. हा, साइन रूल हा फक्त ट्रायंगल मध्ये वापरतो. हा, लक्षात घ्या. इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट काय प्रूव्ह दॅट? ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी इज इक्वल टू ट्वाइस आर. आता तुम्ही मला असे प्रश्न विचारणार की सर स्मॉल एबीसी काय आहे, कॅपिटल एबीसी काय आहे आणि कॅपिटल आर काय आहे? तुम्हाला सांगतो, स्मॉल एबीसी ह्या ट्रायंगलच्या साइड आहेत आणि कॅपिटल एबीसी हे ट्रायंगलचे व्हर्टेक्स आहेत. आता बघा, आपण तुम्हाला युजुअल नोटेशन शिकवलं होतं. ए के सामने साइड क्या होगी? स्मॉल ए. बी च्या समोरची साइड काय असेल? स्मॉल बी. आणि सी च्या समोरची साइड काय असेल? स्मॉल सी. ओके सर, मग हा आर काय आहे? थोडस थांबा, लगेच नाही सांगणार, थोड्या वेळाने सांगणार, मनात राहता. मग मी विसरतो का काय? लक्ष ठेवा. आता काय बघा, एबीसी या ट्रायंगल मध्ये कॅपिटल एबीसी हे ट्रायंगलचे व्हर्टेक्स आहेत, स्मॉल एबीसी या ट्रायंगलच्या साइड आहेत आणि आपल्याला ए अपॉन साइन ए हा रेशो, बी अपॉन साइन बी हा रेशो आणि सी अपॉन साइन सी हा रेशो इक्वल प्रूव्ह करायचा. तर बघा, त्यांनी काय केलं, इथून या ठिकाणी टाकला आहे परपेंडिक्युलर आणि इथं नाव देऊन दिलंय त्यांनी कॅपिटल डी. तुम्हाला सांगू का, या ट्रायंगलची एडी ही हाईट आहे. काय आहे? हाईट. थोड्या वेळासाठी आपण एक काम करू, या ट्रायंगल मध्ये एंट्री मारू. एडीसी या ट्रायंगल मध्ये, इन ट्रायंगल एडीसी कॉमा साइन सी इक्वल टू काय? साइन सी इक्वल टू. आता अँगल सी आहे आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन आहे, तो साइन सी है सामने वाली अपॉन हाइपो. सामने वाली म्हणजे किसके सामने वाली? सी के सामने वाली म्हणजे एडी आणि हाइपो म्हणजे एसी. ओ का? हो. साइन सी इक्वल. जर का विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी हा साइन लिहिला, एडी लिहिला आणि या एसी ची लेंथ आहे स्मॉल बी. दिसतंय का? बघून घ्या. साइन सी इज इक्वल टू एडी अपॉन स्मॉल बी. आता इकडनं मी एडी तयार करून घेतो, म्हणजे मी बी इकडे शिफ्ट करतो. बी साइन सी इक्वल टू एडी, दॅट इज EAD is equal to B sin C स्वाहा. म्हणजे एडी ची किंमत आली तुमची B sin C. आता बड़े काम की चीज आहे, याला व्यवस्थित लक्षात ठेवा की एडी ची व्हॅल्यू आपण काढली आहे B sin C. काय काढली आहे? B sin C. मुझे लगता है यहां तक आप समझ गए क्या? फिर से दोहराओ सर, फिर से प्लीज. मी ना एडीसी या राईट अँगल ट्रायंगल मध्ये गेला, साइन सी लिहिला. साइन सी म्हणजे सामने वाली, एडी अपॉन बाद हायपो एच, म्हणजे हायपो साठी मी एच यूज करतो किंवा काही लोक एच हायपो, काही लोक हायपोथेनस असं लिहितात. तुम्ही एक्झाम मध्ये हे नाही लिहायचं, फक्त अंडरस्टँडिंग साठी लिहितो. एक्झाम मध्ये डायरेक्ट असं लिहायचं, साइन सी इज इक्वल टू सामने वाली एडी आणि हायपो एसी. एडी ऍज इट इज, एसी ची लेंथ आहे स्मॉल बी, म्हणजे एडी इज इक्वल टू बी साइन सी. आता बघा, इकडचं दिसतंय का तुम्हाला? इथला पोर्शन दिसतोय का? बघून घ्या. इथं लिहितोय मी. आता मला सांगा, व्हॉट इज द एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी?
लहान पोरांनी सांगेल एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. काय असतो एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी? बोल बोल बोल. जर 1/2 into base into height. Very good. Area of triangle ABC is equal to 1/2 into base. Base कोण आहे? BC. height कोण आहे? AD. 1/2. बेस ची लेंथ किती आहे रे? स्मॉल a. आणि AD कहां से लाओगे? AD यहां से लाओगे. क्या है AD? B sin C. म्हणजे काय झालं? 1/2 AB sin C. म्हणजे मला असं लक्षात आलं एरिया ऑफ ट्रायंगल ABC हा 1/2 AB sin C आहे. जर आपण याच पद्धतीने गेलो, म्हणजे जर आपण याच पद्धतीने गेलो आणि या ठिकाणी B शिफ्ट केला, हा A पुढे शिफ्ट केला आणि हा C इथं शिफ्ट केला, म्हणजे आता जसा या ठिकाणी C आहे आणि तुम्ही याला असं क्लॉकवाईज जर समजा शिफ्ट करत गेले तर C च्या जागेवर कोण येईल? A. आणि C च्या जागेवर A येईल तर B च्या जागेवर C जाईल आणि A च्या जागेवर B जाईल. म्हणजे बघा असं जर तुम्ही शिफ्ट केलं ना तर C ची जागा तुमच्या A घेईल. आणि कसं दिसेल बघा एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2. या ठिकाणी BC म्हणजे A तिकडे शिफ्ट होईल ना, म्हणजे काय बघा BC sin A. बघा इथं शिफ्ट होईल B आणि इथं शिफ्ट होईल C, म्हणजे sin A बरोबर आहे. सिमिलरली जर तुम्ही अजून शिफ्टिंग केली तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2. हा बघा जसं तुम्ही या ठिकाणी AB घेतला, काय घेतला? AB, तर पुढे कोण सरकतो? C. या ठिकाणी जर तुम्ही BC घेतला तर पुढे कोण सरकतो? A. आणि या ठिकाणी जर तुम्ही समजा AC घेतला, काय इथं A घेतला आणि इथं C घेतला तर तिकडे पुढे कोण सरकेल? B, म्हणजे AC sin B. बघा लक्ष द्या मुलांनो, एरिया ऑफ ट्रायंगल ABC चे मला 3 फॉर्म्युले मिळाले. जर मी इकडे स्मॉल AB वापरला तर अँगल C, BC वापरला तर अँगल A, AC वापरला तर अँगल B. म्हणजे जो इथं नाही आहे तो इथं आहे. म्हणजे इथं AB आहे तर इथं C, BC आहे तर A, AC आहे तर B. म्हणजे असं लक्षात येतं की हे तिघ फॉर्म्युलेज, हे तिघ कॅल्क्युलेशन्स एकाच ट्रायंगलचे एरिया आहेत. म्हणजे ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC च्या एरिया हे तिघ रिप्रेझेंट करतात. म्हणजे हे तिघ इक्वल आहेत. काय आहे? इक्वल. हे तिघ इक्वल आहेत म्हणजे तुमचे सर असं लिहितील की एरिया ऑफ ट्रायंगल ABC can be given by 1/2 AB sin C is equal to 1/2 BC sin A is equal to, तुला पुसतो रे वो, आता तुझं काही काम नाहीये, 1/2 AC sin B. समजे की नाही समजे? समजे. म्हणजे हे तिघ स्टेटमेंट सेम आहे. म्हणजे मी असं लिहिलं 1/2 AB, राहू दे ना सर, नो प्रॉब्लेम. म्हणजे 1/2 AB sin C के बराबर 1/2 BC sin A आएगा के बराबर 1/2 AC sin B आएगा. म्हणजे तीनों सेम आ गए. मी या ठिकाणी 2 ने प्रत्येकाला मल्टिप्लाय करतो आणि ABC ने प्रत्येकाला डिवाइड करतो. किंवा मी म्हणेल 1/2 कॅन्सल. इथं काय होईल आता? AB sin C is equal to BC sin A is equal to AC sin B. लक्ष ठेवा, लिहिता लिहिता चुकून गडबडीने इकडे तिकडे लिहिलं जाऊ शकतं. तुमची ड्युटी आहे लक्ष देणं. प्रत्येकाला मी ABC ने डिवाइड करतो. AB sin C अपॉन ABC, याला भी डिवाइड करा. BC sin A अपॉन ABC, त्याला भी डिवाइड करा. AC sin B. असं तुमच्या मागे मला दिसत नाही, मी थोड्या थोड्या वेळाने बाजूला होत जाईल. AB कॅन्सल, BC कॅन्सल,
एशी एशी कॅन्सल इथं काय रे बो साइन सी अपॉन सी इथं काय रे बो साइन ए अपॉन ए आणि इथं काय रे बो साइन बी अपॉन बी. विद्यार्थी मित्रांनो आता आपण आहे ना इन्व्हर्टेंडो करून घेऊ म्हणजे ही क्वांटिटी रिव्हर्स लिहू ए अपॉन साइन ए इक्वल टू बी वाली क्वांटिटी बी अपॉन साइन बी सी अपॉन साइन सी. बाळा लक्ष आहे का रे मी काय केलं तर ए सोनू जयेश निखिल लक्ष द्या करना लक्ष द्या काय केलं बघा याला रिव्हर्स लिहिलं म्हणजे इन्व्हर्टेंडो ही क्वांटिटी वर ही क्वांटिटी खाली हिलाही रिव्हर्स लिहिलं हिलाही रिव्हर्स लिहिलं ए अपॉन साइन ए बी अपॉन साइन बी सी अपॉन साइन सी म्हणजे साइन रूल या ठिकाणी मी कंप्लीट केलेला आहे आणि या साइन रूल मध्ये फक्त आता माझ्या पुढचं वर्क राहिलंय की तर 2r कसं काय आणायचं हा तुमच्या मनात असलेला क्वेश्चन आहे की या ठिकाणी 2r कसा आला. आता मी त्याचे डेमॉन्स्ट्रेशन देतो. लक्षात घ्या मागच्या जुन्या सिलेबस मध्ये 2r चं प्रूफ प्रोव्हाइड नव्हतं या सिलेबस मध्ये 2r चं प्रूफ प्रोव्हाइड केलंय बुक मध्ये. ओके आता आपण बघूया की 2r कसं आलं. आता एवढं लक्षात ठेवून घ्या सगळ्यांनी इथपर्यंतचं लेक्चर लक्षात ठेवा. आता मला नवीन डायग्राम काढावी लागेल. ओके ठीक आहे. आता आपण काय करू त्या ट्रायंगललाच सर्कम सर्कल काढून घेऊ म्हणजे हा बघा तो ट्रायंगल आहे ए बी आणि या ठिकाणी सी हा सेंटर आहे. सपोज आपण ए मधून आणि या सेंटर मधून अशी एक डायमीटर काढून घेतली याची रेडियस जर समजा r असेल हा r असेल तर हा जो तुमचा एडी आहे याची किंमत म्हणजे 2r. समजतंय का हा r तर पूर्ण एडी तुमच्या किती आला ट्वाइस r. काय आला ट्वाइस r. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी ह्या c ला या ठिकाणी या पद्धतीने जॉईन करून घेतो जेणेकरून हा जो अँगल राहील हा 90 डिग्रीचा होऊन जाईल. किती डिग्रीचा होऊन जाईल 90 डिग्रीचा म्हणजे हा बनून जाईल तुमचा राईट अँगल ट्रायंगल. काय बनून जाईल राईट अँगल ट्रायंगल. आता तुम्ही 10वी पास असतील सगळे मला सांगा हा मग हा जो डी अँगल आहे याने या AC नावाच्या आर्कला इन्स्क्राइब केलेलं आहे. सॉरी या AC नावाच्या आर्कने हा डी अँगल आणि हा बी अँगल इन्स्क्राइब केलेला आहे. अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेम आर्क. बघा बरं बी ची आर्क काय AC. बरोबर डी ची आर्क काय AC. म्हणजे बी ची आणि डी ची दोघांनी एकच आर्क इंटरसेप्ट केलेली आहे. म्हणून तुमचे सर या ठिकाणी अँगल ABC इक्वल टू अँगल ADC असं म्हणू शकतात का? हो म्हणू शकतात. म्हणजे ABC अँगल आणि ADC अँगल दोघं इक्वल आहे कारण दोघांची आर्क सेम. त्याच्यानंतरचा सेकंड प्रश्न जर तुमच्या सरांनी तुम्हाला या ठिकाणी साइन बी असं लिहायला लावलं काय लावलं साइन बी आणि तिकडे लावलं साइन डी तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? नो प्रॉब्लेम मला काही प्रॉब्लेम नाही. हा बुक मध्ये या ठिकाणी पी वापरलाय आणि डी वापरलाय कोई टेंशन नहीं है. पी भी ले सकते हो डी भी ले सकते हो. आता मला एक साधी गोष्ट सांगा बी हा अँगल राईट अँगल ट्रायंगलचा पार्ट नाहीये पण डी हा अँगल राईट अँगल ट्रायंगलचा पार्ट आहे. सर मला एक प्रश्न विचारायचा राहून गेला मध्यंतरी जेव्हा तुम्ही एक्सप्लेन करत होते की हा 90 कसा काय सेमी सर्कल आहे. कोणता सर्कल आहे सेमी सर्कल. कोणतं सर्कल आहे सेमी सर्कलचं मेजर 180 असतं
आणि याचं जर 180 असेल तर याचं त्याच्या निम्मे असतं, म्हणजे 180च्या निम्मे 90. हे बघा, डायमीटरने सेमी सर्कलवर केलेला अँगल 90 डिग्रीचा असतो. एकदम सिंपल. डायमीटरने, ही डायमीटर आहे, सेंटर मधून जाते, डायमीटरने सर्कलवर केलेला अँगल 90 डिग्रीचा असतो, म्हणून मी या ठिकाणी 90 केलेला. मग आता मला सांगा साइन टी कसा? सामने वाली अपॉन हायपो. काय? सामने वाली अपॉन हायपो. आता सामने वाली कोण आहे? AC. आणि हायपो कोण आहे? टॅन आहे AD. साइन बी जैसे का वैसा. आता एक गोष्ट सांगायची राहिली, ट्रायंगल एबीसी मध्ये युजुअल नोटेशन जर वापरलं, ए के सामने स्मॉल ए, बी के सामने स्मॉल बी, सी के सामने स्मॉल सी. मग मला सांगा एसी ची लेंथ काय आहे? स्मॉल बी. आणि एडी ची लेंथ काय आहे? आर प्लस आर 2r. साइन बी इज इक्वल टू b अपॉन 2r. 2r इकडे घ्या. 2r इज इक्वल टू b अपॉन साइन b. देयरफॉर b अपॉन साइन b इक्वल टू 2r. आणि आपण मगाशी काय एक्सप्लेन करून आणलेलं आहे? a अपॉन साइन a इज इक्वल टू b अपॉन साइन b इक्वल टू c अपॉन साइन c. म्हणजे या तिघांची व्हॅल्यू सेम आहे आणि या मधल्या आयटमची व्हॅल्यू किती आहे? 2r. किती आहे? 2r. ये बीच वाले की 2r है तो सबकी भी कितनी होगी? 2r. मग या ठिकाणी तो 2r कसा अरेंज झाला याचे डेमॉन्स्ट्रेशन झालेलं आहे. हियर द साइन रूल इज ओव्हर. आता साइन रूलचे 4-5 डिफरंट टाइप आहेत. 4 आहेत आय थिंक. साइन रूलचे डिफरंट वेने एक्सप्लेन केलेले आहेत, 4 वेने. ते 4 वे मी तुम्हाला थोड्यात एक्सप्लेन करतो. तोपर्यंत तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. थँक्यू. साइन रूलचे हे डिफरंट 4 टाइप्स तुम्ही लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हाला साइन रूल वरचे एक्झाम्पल सोडवायला सिंपल जाईल. पहिलं तर तुमचं लर्न झालं a अपॉन साइन a, b अपॉन साइन b इक्वल टू c अपॉन बोला रे साइन c इज इक्वल टू 2r. हे सगळ्यांचं लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर सेकंड आहे a बोले तो 2r साइन a, b बोले तो 2r साइन b, c बोले तो 2r साइन c. म्हणजे a जर तुम्हाला फाइंड करायचं असेल, चला रे साइन a तिकडे, b काढायचं तर चला साइन b तिकडे, c काढायचं असेल तर चला साइन c तिकडे. त्याच्यानंतर त्याच्या थर्ड मध्ये आपण लिहू शकतो a अपॉन साइन a इक्वल टू b अपॉन साइन b इक्वल टू c अपॉन साइन c. जर या दोघांचा चक्कर घेतला, चक्कर a अपॉन साइन a इक्वल टू b अपॉन साइन b, चक्कर में पक्कर b इधर आ जा, साइन उधर चला जा, a अपॉन b इधर आ गया, साइन उधर जाएगा, साइन a अपॉन साइन b. म्हणजे असं म्हणायचं की a अपॉन b म्हणजे साइन a अपॉन साइन b. तसंच मग मला सांगा b अपॉन c असेल तर साइन b अपॉन साइन c. म्हणजे हा एक फॉर्मॅट आणि हा एक फॉर्मॅट तुम्ही लक्षात ठेवा. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, नोटबुक मध्ये नोट करून घ्या, कारण मी एक्झाम्पल जेव्हा शिकवेल तेव्हा जर मी विचारलं आणि जर नाही आलं तर अपमानाला सामोरं जावं लागेल. बरोबर सांगतोय ना. त्याच्यानंतर मग आपला चौथा टाइप आहे की 4 नंबर मध्ये a अपॉन साइन a इक्वल टू b अपॉन साइन b इक्वल टू c अपॉन साइन c. या दोघांना खाली उतरवा. a अपॉन साइन a इक्वल टू b अपॉन साइन b. याला इकडे a साइन b इक्वल टू b साइन a. बघा a साइन b ची व्हॅल्यू आणि b साइन a ची व्हॅल्यू सेम असते. म्हणजे साइन b आला वरती, साइन a गेला वरती. म्हणजे हा साइन b a जवळ आला, साइन a b जवळ गेला.
बाहेर बी तर मध्ये ए, बाहेर ए तर मध्ये बी, म्हणजे दोघं काय येतील बेटा इक्वल. आणि हे इक्वल तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, कारण एक्झाम्पल मध्ये जर यांच्यात मायनस साइन असेल आणि मी दोघांना कट केलं तर बोल द्या नका की काबर कट केलं, कारण मी तेव्हा तुम्हाला सांगेल की हे दोघं इक्वल वर्क होते. फोर्थ फॉर्म ऑफ द साइन रूल काय सांगेल, साइन रूलच्या चौथा फॉर्म मध्ये हे दोघं सेम असतात आणि या दोघांना ऑपोजिट साइन आहे म्हणून कॅन्सल केले, तेव्हा लक्षात ठेवा. म्हणजे हे एक फॉर्म, हा दुसरा फॉर्म, हा एक फॉर्म आणि हा एक फॉर्म, 1 2 3 4 फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आता आपण बोलूया एक्झाम्पल. साइन रूल झाला. आता आपण साइन रूल वरचे एक एक्झाम्पल बघू. इन ट्रायंगल एबीसी, हॅलो इन ट्रायंगल एबीसी पाहिजे ना. इन ट्रायंगल एबीसी अँगल ए 30 आहे, अँगल बी 60 आहे आणि ए बी सी या साइड नाही शोधायच्या, त्यांचे रेशो शोधायचे. चला मग आपण म्हणू इन ट्रायंगल एबीसी कॉमा ए इक्वल टू 30 डिग्री, बी इज इक्वल टू 60 डिग्री, देयरफॉर सी इज इक्वल टू 90 डिग्री. सर कसा काय, सम ऑफ मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. रिझन द्यायच्या या ठिकाणी ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 180 डिग्री. तिघांची सम जर 180 असेल, हा 30 हा 60 तर हा ऑटोमॅटिक 90. मग आता आपण वापरूया साइन नाउ कॉमा बाय साइन. किती लोकांच्या साइन रूल लर्न आहे, सगळ्यांचा लर्न आहे. बोला कसा, साइन ये सर ए अपॉन साइन ए, बी अपॉन साइन बी, सी अपॉन साइन सी, ये अपॉन साइन 30, बी अपॉन साइन 60, सी अपॉन साइन 90. ये अपॉन साइन 30 असतो 1/2, बी अपॉन साइन 60 असतो √3/2, सी अपॉन साइन 90 असतो 1. आता ए अपॉन 1/2 आहे, बी अपॉन √3/2 आहे आणि सी अपॉन 1 आहे. तर तुमचे सर लिहितील देयरफॉर ए इज टू बी इज टू सी इज इक्वल टू 1/2 इज टू √3/2 इज टू 1. प्रत्येकाला आपण काय करू, 2 ने मल्टिप्लाय करून टाकू. कशाने मल्टिप्लाय करून टाकू, 2 ने मल्टिप्लाय केल्यावर हा होईल तुमच्या 1 इज टू √3 इज टू. 2 ने मल्टिप्लाय केल्यावर तो रेशो होऊन गेला. याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 कॅन्सल, याला 2 ने मल्टिप्लाय केलं 2 कॅन्सल, याला 2 ने मल्टिप्लाय केलं 2. म्हणजे दिस इज द रिक्वायर्ड रेशो ऑफ द गिवन एग्जांपल. कळलं असेल तुम्हाला. बच्चों लोग देखिए, इस एग्जांपल में भी अपने को ट्रायंगल एबीसी में साइड ए साइड बी आणि साइड ए दिया गया है और एंगल बी पूछा गया है. कळलं का. हिंदी समजत नाही, मराठीतच घेऊ. ओके. ट्रायंगल एबीसी मध्ये साइड ए साइड बी आणि साइड ए प्रोव्हाइड केला आहे आणि अँगल बी आपल्याला विचारला आहे. चला मग याचं जे आपल्याला सोल्युशन शोधायचे असेल, म्हणजे बी अँगल फाइंड करायचे म्हणजे ट्रायंगल सॉल्व्ह करायचे. आणि बी अँगल फाइंड करण्यासाठी सुद्धा आपल्याला साइन रूलची मदत घ्यावी लागते. मग आता आपण साइन रूल लिहितो बाय साइन रूल. तुम्ही लोकांनी एक काम करायचं, हे जे हे रिपीट आन्सर मध्ये लिहायचं. आता साइन रूल मध्ये आपल्याला ए बी आणि ए बी चा यूज करायचा, सी चा यूज करायचा नाही. मग आपण टाळायचं ते ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी लिहायचे. लिहा सी अपॉन साइन सी, पण हे काही कामाचं नाही. मग ए ची व्हॅल्यू पुट करायची 2, त्याच्या खाली लिहायचं साइन ए ची व्हॅल्यू 2/3, बी ची व्हॅल्यू लिहायची 3 साइन बी. आता आपण करू क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 साइन बी इज इक्वल टू 3 इंटू 2/3.
समझे नहीं? समझे सर, बी इधर, साइन बी इधर लेके आए और 2/3 उधर लेके गए, 3 कैंसिल, साइन बी इज इक्वल टू 2. आता 2 तिकडे गेले, दिसतंय ना, साइन बी इज इक्वल टू 2/2, 2 गेट कॅन्सल, साइन बी इज इक्वल टू, व्हेरी गुड. मग बी ची व्हॅल्यू किती पुट करू? 90. व्हेरी गुड. Therefore angle B is equal to 90 degree, that is pi/2 radian, because sin pi/2 is equal to, जर या ठिकाणी 1 च्या ऐवजी अलग आलं असतं तर अँगल अलग आला असता, या ठिकाणी B हा अँगल 90 आला. ओके, झालं एक्झाम्पल.